अभ्यासाचा दृढ बांधा, नसंडी मनाचा धांदा, मग न येताही बंधा परमात्म्यासी. ओवी 7 मध्ये माऊलींनी सांगितले की काम करता करता माझ्या स्मरणाची सावली मनात ठेवा, पण माणसाच्या मनात शंका येते. माऊली, काम करताना मन भटकते, मग नामस्मरणाची सावली मनात अखंड कशी ठेवायची? याचेच उत्तर माऊली ओवी 8 मध्ये देतात. ते म्हणतात, चंचल मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यास म्हणजेच कॉन्स्टंट प्रॅक्टिस आवश्यक आहे. आता आपण ओवीचा शब्दसह आणि सोपा अर्थ समजून घेऊया. तर नमस्कार मंडळी. ओवीचं पहिलं वाक्य म्हणजेच पहिले शब्द आपल्याला असे सांगून जातात, अभ्यासाचा दृढ बांधा म्हणजेच नामस्मरणाचा आणि ध्यानाचा नियमित सराव इतका पक्का करा की सुटू नये. म्हणजेच माऊली आपल्याला सांगायचे प्रयत्न करतात की नामस्मरण आणि ध्यान याचं सतत चिंतन असलं पाहिजे. ते इतकं पक्क असलं पाहिजे की ते सुटता कामा नाही. उठता बसता आपल्याला आपोआपच लक्षात आलं पाहिजे. आता दुसरे शब्द पाहायला गेले तर नसंडी मनाचा धांदा म्हणजेच मनाची भटकण्याची जी सवय म्हणजेच धांदा आहे ती अभ्यासाने हळूहळू भगवंताकडे वळवा. उदाहरण जर बघायला गेलं तर आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर रोज वाचलं तर ते अभ्यासाने हळूहळू आपल्याला लक्षात राहते. तसेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात, नसंडी मनाचा धांदा म्हणजेच मनाची भटकण्याची सवय आहे, म्हणून आपण अभ्यास चालू ठेवला पाहिजे. तो आपल्याला हळूहळू भगवंताकडे वळवतोच. मग न येताही बंधा परमात्म्यासी म्हणजेच असा निरंतर अभ्यास केल्याने मनाला कोणताही सांसारिक बंध म्हणजेच अडथळा राहत नाही आणि माणूस सहजपणे परमात्म्याला प्राप्त होतो. आता आपण या ओळीचा भाग 3 बघूया. म्हणजेच नेमके काय करावे? अभ्यासयोग म्हणजे काय? तर मन हे वाऱ्यासारखे चंचल आहे, ते एका जागी थांबत नाही. माऊली सांगतात की मनाला बळजबरीने अडवून ठेवण्याऐवजी त्याला अभ्यासाची म्हणजेच नियमित सरावाची सवय लावा. उदाहरण बघायला गेलं तर लहान मूल सुरुवातीला एका जागी बसत नाही, पण रोज थोडा थोडा अभ्यास केला की त्याला वाचनाची सवय लागते. तसेच मनाला रोज भगवंताच्या नामाची सवय लावणे म्हणजेच अभ्यासयोग. अभ्यासयोगाचे महत्त्व बघा माऊलींनी कसं स्पष्ट केलं आहे. अभ्यास आणि वैराग्य. आता जर आपण अभ्यास आणि वैराग्य पाहायला गेलो तर भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता. चंचल ही मन कृष्ण, हे कृष्णा मन खूप चंचल आहे. त्यावर श्रीकृष्णांनी उत्तर दिले होते, अभ्यासाने तू कोणतेही वैराग्यनं च गृहीत. ओवी 8 मध्ये माऊली याच तत्वाचा पुनरुच्चार करतात. रोजचा सरावच मनातील अनावश्यक विचार दूर करतो. आता आपण पाहूया पद्य. आता आपण जर बालक ध्रुव जेव्हा जंगलात तपश्चर्याला गेला तेव्हाचे उदाहरण बघूया. म्हणजेच भक्त ध्रुवाचे उदाहरण. जेव्हा बालक ध्रुव जेव्हा जंगलात तपश्चर्येला गेला तेव्हा त्याचे मन सुरुवातीला घराकडे, आईकडे आणि राजमहालाकडे भटकत होते. पण त्याने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दृढ अभ्यास सोडला नाही. त्या निरंतर सरावामुळे शेवटी भगवंताला प्रकट व्हावे लागले. असेच सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओळीतून आपल्याला बघायला मिळते. अशी बरीच उदाहरणं देऊ शकतो आपण. आता आपण बघूया वारकरी संतांची शिकवण. संत तुकाराम महाराज म्हणतात, अभ्यासासी मूळ सर्वही सिद्धी, जसे विहीर
उकरताना रोज माती काढली की शेवटी गोड पाणी लागते, तसेच रोज नामाचा सराव केला की मनातील विषय वासना निघून जातात आणि अंतःकरणात परमेश्वराचा साक्षात्कार होतो. आता आपण जर भाग 7 बघायला गेलं तर नान्यगामिना म्हणजेच अनन्यतेचे महत्व बघूया. या ओळीत मनाला नान्यगामी म्हणजेच इतरत्र न जाणारे बनवण्याचे सूत्र आहे. जेव्हा आपण एखादे महत्वाचे काम करतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष त्यात असते. तसेच भगवंताचे स्मरण करताना मन इतर कोणत्याही विषयात भटकू न देता केवळ एकाच ध्येयावर केंद्रित करणे म्हणजेच अनन्यता होय. आता आपण आजच्या दैनंदिन जीवनातील व्यावहारिक उदाहरणे पाहूया, या ओळीशी जी निगडीत असतील. संगीतकार किंवा खेळाडूचे जर आपण उदाहरण पाहायला गेले तर एक उत्कृष्ट तबला वादक एका दिवसात तयार होत नाही. तो रोज तासनतास सराव करतो, प्रॅक्टिस करतो. आत्मिक सराव म्हणजेच दैनंदिन कामे करताना नोकरी, व्यवसाय, अभ्यास मनाला मध्येच 1 सेकंदात भगवंतांची आठवण करण्याची सवय लावा. हाच सराव अंतकाळी कामी येतो. आता आपण पाहूया ओवी 7 आणि ओवी 8 यांचा सुवर्णसंगम. ओवी 7 सांगते कामात स्मरणाची सावली ठेवा, तर ओवी 8 सांगते ती सावली ठेवण्यासाठी अभ्यासाची म्हणजेच प्रॅक्टिसची जोड द्या. ओवी 7 हे तुमचे ध्येय गोल आहे, तर ओवी 8 हे ध्येय गाठण्याचे साधन म्हणजेच मेथड आहे. आता जर आपण मुख्य निष्कर्ष काढायला गेलं तर अभ्यासाने अशक्य गोष्टीही शक्य होते. आजपासूनच रोज 5 ते 10 मिनिटे शांत बसून नामस्मरणाची सवय लावा. आता जर तुम्ही पाहायला गेलं तर 1 मिनिट या डोळे मिटा आणि या ओवीचे स्मरण करा. स्मरण करत असताना या ओवीचे पुनरुच्चार करा. अभ्यासाचा दृढ बांधा, न संडी मनाचा धांदा, मग न येताही बंधा परमात्म्यासी. तर मित्रांनो, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्रीमद भगवत गीता की जय. ज्ञानोबा तुकाराम. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला याच्यातून काहीही शिकण्यासारखं भेटलं असेल, तुम्हाला ही सिरीज जर कंटिन्यू करायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, मंडळींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.